1800 कोटींच्या जमिनीची 300 कोटींमध्ये खरेदी, स्टॅम्प ड्युटी ही माफ केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा. पार्थ पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप. जमीन व्यवहार रद्द होण्याची गरज, दोघांवरही गुन्हा दाखल व्हावा, तर ईडी आणि सीबीआय आता झोपली आहे का? पार्थ पवारांच्या कंपनीवरील आरोपांनंतर विजय वडेट्टीवारांचा सवाल. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे ही मागणी म्हणजे टोमणं आहे का? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल. धाराशिव आणि बीड तसंच लातूरमधील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंनी घेतली बैठक. जिथे शक्य तिथे मवियात लढा, तर आघाडी आणि स्वबळाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, उद्धव ठाकरेंच्या सूचना. नागपूरच्या रवी भवनातील मंत्र्यांच्या बंगल्यावर पीडब्ल्यूडीकडून सुरू असलेल्या उधळपट्टीची एसआयटी चौकशी करा, काँग्रेस नेते नितीन राऊतांची सरकारकडे मागणी. एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातले खरे मुख्यमंत्री, शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांचं विधान. तर मुख्यमंत्री पदाच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेचंही केलं कौतुक. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये जुंपली. 6 वर्ष खासदार, पण विखेंनी काहीच केलं नाही म्हणत निलेश लंकेंनी लगावला टोला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, पुण्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजताच मनसेकडून मोर्चे बांधणीला सुरुवात. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज चौथा T20 सामना. मालिकेत आघाडीवर जाण्याचा भारतीय संघाचा असणार प्रयत्न. आणि काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी. केदारनाथमध्ये मोसमातील दुसरी बर्फवृष्टी. गुलमर्ग, सोनमर्ग, सिस्सूमध्ये आहे. झालेल्या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित. नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय मुलुक महाराष्ट्र. सुरुवात सविस्तर बातम्यांनी. आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आणि लक्षवेधी बातमी हीच की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याच्या अमिडिया होल्डिंग LLP या कंपनीनं, अमिडिया होल्डिंग LLP असं या कंपनीचं नाव, या कंपनीनं तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांना विकत घेतली आहे, असा गंभीर आरोप त्यांच्या कंपनीवर आणि त्यांच्यावर करण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे या खरेदी व्यवहारानंतर केवळ 2च दिवसात स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा सुद्धा करण्यात आलेला आहे. तर स्टॅम्प ड्युटी म्हणून फक्त 500 रुपये भरल्याचंही समोर आलंय. ही स्टॅम्प ड्युटी माफ का करण्यात आली असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय. मुंढवा परिसरात ही जमीन आहे. तब्बल 300 कोटींचा जमीन व्यवहार नोंदवला गेलाय, पण ती हजारो कोटींची जमीन आहे. म्हणजे 1800 कोटीची जमीन फक्त 300 कोटींना विकत घेतली असा व्यवहार नोंदवला गेलाय. सध्याच्या बाजारभावानुसार या व्यवहारावर सुमारे 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली जाणं अपेक्षित होतं, पण सवलतीचा निर्णय घेतला गेला, कारण खरेदीदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आहे. सामान्य नागरिक जेव्हा छोटा फ्लॅट जरी विकत घेतो तेव्हा त्याला लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. मग कोट्यवधींच्या व्यवहारावर अशा प्रकारची विशेष सूट का, असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. तसंच हा व्यवहार 10 कोटींच्या वरचा असल्यानं EOW आणि ईडीनं या सगळ्या प्रकरणाची आता सखोल चौकशी करावी अशी मागणी सुद्धा विजय कुंभार यांनी केली आहे. 1 लाख रुपये पेडअप कॅपिटल असलेल्या कंपनी 300 कोटी कुठून आले, कसे आले? अनसिक्युअर्ड लोन होतं की बँक लोन असेल तर कुठल्या डायरेक्टरने ते दिलं, असे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. मला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो. याने जर जमीन केली तर त्याला 75% नजराना भरावा लागतो. पण हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे. आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं. तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो? कोणती जागा भूसंपादन झालेली रेअर केस असते जी वापस देणं, परत देणं. पहिली गोष्ट तर असं जागाच परत देतात नाही. जर असं जर झालं असेल
तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले अनेक लोक आपली जागा परत मागतील, कारण अनेक प्रकल्पासाठी जागा संपादित झालेल्या आहे. रस्त्यासाठी, विविध सिंचनाचे प्रकल्प असते त्याच्यासाठी, कोणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी, कोणी वेगवेगळ्या जागेसाठी, एज्युकेशन झोन, असे अनेक प्रकल्प भूसंपादित झालेले असतात. परंतु मूळ मालकाला हे परत देणं अतिशय दुर्मिळ बाब असते आणि ही बाब कोरेगाव पार्कसारख्या अतिशय महत्त्वाच्या भागात पुण्यात घडलेली. नियम तुमच्यासाठी सगळे गुंडाळून ठेवले ना, की जमीन जी ॲक्वायझेशन झालेली परत कशी मिळते, हा नियम आहे का? मग महाराष्ट्रातले अनेक शेतकरी, अनेक लोक उद्यापासून चला मागतील जमीन, आमचं भूसंपादन झालेलं परत द्या, तर सरकार देणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे. वतनाची जमीन कशाला म्हणतात? ही जमीन पार्थ पवारला कशी देऊ शकतात? पार्थ पवारच्या कंपनीला कसं देऊ शकतात? तुम्ही फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात, सर्वसामान्य माणसाला दिलेली असलेली ही जमीन असेल तर ती एखाद्या महारवतनाच्याच माणसाला मिळाली पाहिजे. आणि कोणता नियम पार्थ पवारांनी पाळला हे पार्थ पवारांनी सांगावं. या सगळ्या विषयाचा खुलासा पार्थ पवारांनी करावा. कोणाचा पुत्र असला म्हणून नियम कायदे राज्य काही त्यांच्या नावावर, अजितदादाच्या नावावर महाराष्ट्र राज्याचं PR कार्ड नाही केलेलं. कुठेही यावं कोणतंही घ्यावं. पार्थ पवार जर राज्याच्या अर्थमंत्र्याचा पुत्र असेल असावा, त्याच्याविषयी काय प्रश्न. त्यांनी संपत्ती कमावी त्याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं का? कारण मराठी माणसांना अशा कंपन्या स्थापन कराव्या याच्याविषयी काय ऑब्जेक्शन असायचं का? पण नियम कायदे डावलून मग पार्थ पवाराला जे नियम लागू ते लोक नाही लागा. आम्ही आत्ता आवाहन करतो, ज्याचं भूसंपादन झालं आणि तिथं काहीच काम नाही झालं त्याला जमीन वापस मागा. उद्यापासून अर्ज मागवतो, सरकारने 2 दिवसात निर्णय घ्यावा त्याच्यावर. अजून ह्या प्रकरणाचं डिटेलमध्ये जावं लागेल. पण जर अजितदादाचा राजकीय वापर, राजकीय हे केला असेल तर मला असं वाटतं अजितदादासारखी व्यक्ती फार नाकानं कांदे सोलते ना, त्यांना ह्याचं उत्तर द्यावं लागेल. मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे. कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही. हा 420चा गुन्हा आहे. पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. ही फसवणूक आहे. सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं. आता इथे खरं म्हणजे ईडी, सीबीआय काय झोपले आहेत का ही लक्षात घेतलं पाहिजे. अशा व्यवहारामध्ये त्वरित लक्ष घातलं पाहिजे. हे प्रकरण इतकं मोठं आहे की यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि 300 कोटीच्या व्यवहारामध्ये केवळ एक की IT पार्कचा रिझोल्युशन ही कमी, आपली ही भागीदार कंपनी एक रिझोल्युशन पास करते आणि त्या भरोशावर मुद्रांक शुल्क माफ केला जातो. हा तर पराकोटीचा अपराध आहे. एक तर आतापर्यंत माझ्याकडे कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये. मला सकाळी अंजली दमानी यांचा फोन होता. त्यांनी सांगितलं की मंगळवारी 11 तारखेला संपूर्ण केस माझ्याकडे फाईल करणार आहेत आणि राहिला प्रश्न महारवतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा. तो एक विशेष कायदा आहे. आपल्याला चेक करावं लागेल की महारवतन जमिनीच्या कायद्यानुसार झालाय की नाही झालाय. मुद्रांक शुल्क माफीचा किंवा देण्याबद्दलचा कायदा आहे. 11 तारखेला अंजलीताई दमानी माझ्याकडे ते घेऊन येणार आहे. त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल, तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी, महसूलच्या अधिकाऱ्यांनी महारवतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल. आणि IT संदर्भाने मुद्रांकाबद्दल, जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी IT संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल. शेवटी जर विरोधी पक्षांनी हा प्रकरण मीडियाच्या माध्यमातून दिलं असलं तरी अधिकृतपणे अजूनपर्यंत माझ्या कोर्टामध्ये किंवा माझा प्रशासकीय मंत्री म्हणून, प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही. महारवतन जमिनीचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत तहसीलदार, ADO, आमचे कलेक्टर तिथले, त्यांनी त्या जमिनीमध्ये महारवतन कायद्याप्रमाणे सर्व कायद्यांची अंमलबजावणी केली का हे तपासण्याचे अधिकार मला आहेत. पण कुणीतरी फाईल केलं पाहिजे.
माझ्याकडे अजून फाईल नाही प्रकरण. आता माझ्याकडे आल्यावर मला अधिकार आहेत त्या जमिनीबद्दल निर्णय घेण्याचे. कॉशी ज्युडिशियल घ्यायचे अधिकार आहे आणि प्रशासकीय अधिकारी आहे, त्यामुळे ते करता येईल. पण जर नियमात दिली असेल तर मग मला माहिती नाही. या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे. महसूल विभाग असेल, IGR असेल, लँड रेकॉर्ड्स असतील, या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे. या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत. आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे. त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत. त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे. त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे. ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय, याच्यात कारवाई काय आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील. या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही. कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल. अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल. या प्रकरणामध्ये अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार हा डायरेक्टर असलेल्या अमिडिया होल्डिंग्स LLP या कंपनीनं 1800 कोटी रुपयाची बाजारभाव असलेली महार वतनाची जमीन 300 कोटी रुपयांना विकत घेतली असा गंभीर आरोप करण्यात येतोय. पण ज्या मूळ मालकांची ही जमीन आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. ते जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी सुमित यांनी. आपल्यासोबत हे मूळ मालक आहे, नेमका प्रकार काय आहे तो समजून घेऊयात. नेमका दादा तुमचं नाव काय, तुम्ही कोण आहात आणि नेमका काय प्रकार आहे? हां, माझं नाव सुखराम गेनू गायकवाड. सर्वे नंबर 88, 1 ते 26 हिस्सेदार, त्यापैकी 7 आणि 12चा मी मालक आहे. तर हे 2-3 दिवसापूर्वी आम्हाला असं कळालं की हे खरेदी खत झालेलं आहे या जागेचं. आणि आमचा प्रयत्न काय चाललेला होता की कलेक्टरमध्ये वंशावळ मागितली होती. तुमची वंशावळ लागली की तुमच्या नावे आम्ही जमीन करून देऊ आणि मग तुम्ही मालक होतात. परंतु या 2-3 दिवसापूर्वी असं एक खरेदी खत झालेला सांगण्यात आलं. आणि ह्या खरेदी खत ते शीतल तेजवानी म्हणून यांनी पॉवर ऑफ अटर्नी आमचे 1 ते 26 हिस्सेदाराकडून घेतली आणि काही लोकांकडून घेतली, काही लोकांकडून नाही घेतली. असंच खोटं नाटक ते हे पॉवर ऑफ अटर्नी घेऊन त्या पॉवर ऑफ अटर्नीच्या आधारे आणि आम्हाला काही किरकोळ पैसे दिले आणि त्याच्या आधारे त्यांनी खरेदी खत केलं रजिस्टर ऑफिस. आणि रजिस्टर ऑफिसला ज्या वेळेला त्यावेळेला आमच्यापैकी एक हिस्सेदारापैकी अशोक आबा गायकवाड ह्या एक आडानी त्याला शिक्षणाची कुठल्याही याची ज्ञान नसताना त्याला नेलं आणि त्याला कुठलंही कागदपत्र वाचून दाखवलं नाही, काही नाही. फक्त तुला 500 रुपये हातात दिले असतील किंवा काय आणि सह्या करते म्हटलं. मला एवढ्या सह्या करायला लावल्या, मला काही कळलं नाही. जागा सोडवण्यासाठी ती काय म्हणली, आपण जागा सोडवल्यानंतर रिग्रेन करू, रिग्रेन केल्यानंतर खरेदी खत करू, नंतर आपण पैशाचा व्यवहार करू. जागा सुटल्यानंतर जागेचा व्यवहार करू. 5,000 2,000 असं तिने दिलं, दुसरं काही नाही. त्याने फसवलं आम्हाला अक्षरशः. माझ्या वडिलांचा चेक बाउन्स झालाय. हे पहा, हे आमच्या वडिलांकडून करून घेतली, फसवणूक झालेली आहे आणि आम्ही हे सर्व ह्यासाठी भांडत होतो. तरी आमची जमीन आम्हाला परत मिळावी अशी. हा चेक कधी दिला होता? 2006ला. आणि हा बाउन्स झालेला आहे. अशी हे शीतल तेजन पॅरामाउंट हेल्थवाल्यांनी फसवणूक केलेली. हा पुरावा आहे आणि हे शासकीयला पुरावा हा भक्कम आहे. त्या जागेची टोटल किंमत आहे 1800 करोड रुपये. त्याचा नत्र होतो 800 करोड रुपये. पण आज सत्तेचा गैरवापर करून यांनी 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून जागा लाटायचा प्रयत्न केला. त्याच्यात जे दोषी अधिकारी आहे, महसूल खातं म्हणा, तर कुठले यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. अन्यथा आम्ही इथं आत्मदहन किंवा मोठं आंदोलन करणार आहे. याची दक्षता सरकारने घ्यावी. आता ह्या सगळ्यांना मूल मालकांना ही जमीन मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन दीपक सनसर, सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, पुणे.
एका बाजूला शेतकरी आर्थिक संकटात आहे, त्याचा हातातोंडाशी आलेला घास गेलाय, त्याचं घर सुद्धा गेलंय, त्यामुळे पुढचे काही महिने त्याला काबाड कष्ट करूनच कमवावं लागणार आहे किंवा पोटात घालावं लागणार आहे. अशा वेळेला सरकारी पैशांची कशी उधळपट्टी होतीये त्याची एक बातमी तुम्हाला दाखवतोय. सध्या शेतकरी अडचणीत आहे, त्याला पीक विमा भरपाईमध्ये केवळ 2-3 रुपये मिळत आहेत आणि दुसरीकडे बघा नागपूरची ही दृश्य. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीकरता सरकारी यंत्रणा मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करते. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नागपूर इथल्या रवी भवनमधील बंगल्याच्या दुरुस्तीकरता 1 कोटीच्या आसपास खर्च येतोय. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बंगल्याकरता 1.25 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, ते मंजूर झालेले आहेत. असेच वेगवेगळे इथले जे छोटे छोटे बंगले आहेत त्याच्यावर खर्च केला जातो आहे, त्याच्या रिनोव्हेशनसाठी. असा सरकारी पैशांचा उधळपट्टी करण्याकरता का वापर केला जातोय असा प्रश्न आता उपस्थित होतो. आपण सगळे डिटेल्स या संदर्भातले बघूया. तुम्ही स्क्रीनवर बघताय. मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊस खर्च 2 कोटी सीलिंगचं काम. तर देवगिरी एकनाथ शिंदेंचा बंगला खर्च 90 लाख, नव्या रूमचं बांधकाम. कॉटेज नंबर 29 कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा घर खर्च 1.9 कोटी, नव्यानं स्ट्रक्चर उभारणी करायची आहे. कॉटेज नंबर 1 विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर खर्च या कॉटेजवर 1.6 कोटी, सीलिंग, टाइल्स, फर्निचर, रंगकाम करायचं आहे. रवी भवन, नागभवन, हैदराबाद हाऊस कॉटेजेस याच्या दुरुस्तीला 93 लाख रुपये खर्च येणार आहे. नागपूरला 8 दिवसाचं अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनासाठी एका बंगल्यावर 1.5 कोटी रुपयाचा खर्च तिथं केला जात आहे. तर 8 दिवसासाठी 1.5 कोटी रुपये खर्च करायची जरूरत आहे का? थोडी डागडुजी करा. आता सभापती राम शिंदे सर जे आहेत त्यांच्या बंगल्यावर 1.25 कोटी खर्च आता सुरू आहे. कशाला? ठीक आहे, थोडंसं पाऊस आला तर कुठे ते गळेल जास्तीत जास्त, पण इथं जे आमचे शेतकऱ्याची घरं वाहून गेले त्याला पैसे तुम्ही प्राधान्य द्या. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने धावून गेलं पाहिजे. ते न करता सरकार ही येथील नागरिकांनी दिलेल्या करातून झालेलं उत्पन्न जे आहे त्याची सर्रास उधळपट्टी करते. इतकी उधळपट्टी करण्याचं कारण नाही म्हणजे रवी भवनचे कॉटेजेस राहण्यालायक नव्हते अशातला भाग नाही. राहण्यालायक होते, ते लोकांना दिले जात होते, परंतु डागडुगीच्या नावावर कोट्यावधी रुपये जर खर्च होत असतील तर निश्चितपणे ती एक प्रकारची उधळपट्टी आहे. 5 स्टारमध्ये राहण्याची सवय भाजपाच्या लोकांना झाली आणि त्याचसाठी ते करतायत. रवी भवनमध्ये जे काही बंगल्यांची दुरुस्ती होत्या मंत्र्यांची त्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो. 1 कोटी रुपये एका बंगल्यांच्या. मला आता याची कल्पना नाही, हे माझं काम नाही, पण तुम्ही माहिती दिली आहे तर ती माहिती घेईन. पीडब्ल्यूडी मिनिस्टर आणि पीडब्ल्यूडी विभागाला विचारेन. कुठेही फालतू खर्च होणार नाही हे आम्ही त्या ठिकाणी एन्श्युअर करू.